आपण बघतोय साम टीव्हीचा पोल ऑफ पोल समोर येतोय आणि यानंतर आसाम या सगळ्यात महत्त्वाच्या राज्यात भाजपची जिथं सत्ता आहे तिथं आपण जाऊयात आणि तिथं नेमकं काय पोल ऑफ पोल सांगतोय ते पाहूयात। यावेळेस कौल 5 राज्यांचा आणि त्यामध्ये आपण आसामचा पोल ऑफ पोल बघतोय। भाजपला 88 ते 100 जागा मिळतील असा अंदाज आहे। पुन्हा सत्तेत भाजप येईल असं दिसतंय। नक्कीच। तर काँग्रेस बघा, काँग्रेसला या ठिकाणी 24 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि इतर 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। हा पोल ऑफ पोल ॲक्सिस माय इंडिया यांचा आहे। अगदी आणि आपण बघतोय हेमंत बिस्वा शर्मा यांची लोकप्रियता खरं तर आसाममध्ये तुफान होती आणि त्यानुसार पुन्हा एकदा हेमंत बिस्वा शर्मा जे आहेत ते आसामचा गड राखणार असल्याचं दिसतंय। पुन्हा त्यांनाच सत्ता इथं मिळेल असं दिसतंय। साम टीव्हीचा पोल ऑफ पोल आपण पाहताय। आसाममध्ये ॲक्सिस माय इंडियानं भाजपला सत्ता मिळेल असा पोल दिलेला आहे। आसाममध्ये भाजप 88 ते 100 जागा त्यांना मिळू शकतात असं या ठिकाणी पोल ऑफ पोल मध्ये समोर आलेलं आहे। तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळतील असं या ठिकाणी आता दिसतंय। 5 राज्यांच्या कौल काय नेमका सांगतोय ते आम्ही आपल्याला दाखवतोय। ॲक्सिस माय इंडिया याचा कौल आपण पाहतोय। आसाम राज्यासाठी ॲक्सिस माय इंडिया म्हणते की भाजपला 88 ते 100 जागा मिळू शकतात, काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळू शकतात। अगदी आणि या ठिकाणी आपण बघतोय 60 जागा खरं तर भाजपला 2021 ला मिळाल्या होत्या 126 पैकी, परंतु आता या जागांमध्ये भर पडेल असं दिसतंय आणि थेट 88 ते 100 जागा भाजप राखू शकतं असं ॲक्सिस माय इंडियाचा पोल ऑफ पोल सांगतोय। आणि आपण आता सामचा हा पोल ऑफ पोल बघतोय। आसाममध्ये काँग्रेसला मात्र काही करिश्मा करता आलेला नाहीये। या ठिकाणी गोगोई हे तरुण नेतृत्व खरं तर काँग्रेसनं चेहरा दिला होता।